आता एक ब्रेकिंग न्यूज चिपळूणमधील TWJ कार्यालयाची आर्थिक गुन्हे अन्वेषण खात्याकडनं मागील 3 तासापासून चौकशी सुरू आहे। PWD कार्यालयाचा त्यांनी ताब्या घेतलेला आहे। मागील 6 महिन्यांपासून त्यांनी भाडं थकवलेलं होतं। 11,000 गुंतवणूकदार हवालदिल झालेत आणि 2,000 कोटी रुपये थकलेत असं कळतंय। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी राजेश जाधव आपल्याबरोबर आहेत। राजेश, काय माहिती याबद्दल? हा विशाल, बरोबर आहे। कारण मागील कित्येक महिने या TWJ कंपनी विरुद्ध लोकांच्या तक्रारी होत्या, मात्र कोण पुढे यायला मागत नव्हतं। मात्र तिथे एक दिलीप माते म्हणून आहे, त्यांनी ही तक्रार नोंदवली आणि नंतर या सर्व गोष्टीला वाचा फुटली आणि जवळजवळ 1100 ते जास्तीत जास्त 11,500 लोकांची तिथे गुंतवणूक आहे आणि जवळजवळ 2,000 कोटीचा फ्रॉड आहे असं समजतंय। मात्र मागील 3.5 ते 4 तासापासून आर्थिक गुन्हे अन्वेषण खात्याने तिथे चौकशी सुरू केलेली आहे आणि विशेष म्हणजे ज्या बिल्डिंगमध्ये, ज्या सोसायटीमध्ये या TWJ जी कंपनी आहे तिचं ऑफिस आहे, त्यांचं मागील 6 महिन्यापासून त्यांनी भाडं थकवलेलं होतं। त्यामुळे त्यांनी तिथं तसं अधिकृतरित्या सोसायटीकडनं बोर्ड लावून किंवा मग त्यांच्या दरवाजावर एक नोटीस चिकटवलेलं आहे की हे कार्यालय ताब्यात घेण्यात येत आहे। त्यामुळे जवळजवळ 11,500 ते 1,200 जे गुंतवणूकदार आहेत ते हवालदिल झालेले आहेत। त्यांचे पैसे पाण्यात गेले असं लोकांची चर्चा आहे। विशेष म्हणजे याच्यामध्ये विशाल डॉक्टर, इंजिनियर आणि पोलिसांचे पैसे खूप अडकलेले आहेत आणि चिपळूण, गुहागर असेल, संगमेश्वर शहर असेल अशा पोलीस स्टेशन मधल्या पोलिसांनी त्याचे लाखो रुपये गुंतवलेले आहेत। बिल्डर लोकांचे तिथं कोट्यवधी रुपये गुंतवले आहेत। त्यामुळे कुठेतरी हा जो स्कॅम आहे तो फार मोठा समजला जातोय। मात्र यामध्ये अजून विशेष जो मेन सूत्रधार आहे, जो नार्वेकर, त्या समीर नार्वेकर आणि त्याची मिसेस, या दोघांनाही पकडलेलं गेले नाहीये। जे त्यांचे सहाय्यक होते घाग आणि दुसरे कदम, या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले। मात्र हे दोघंही अजून ताब्यात घेतलेले, या दोघांना घेतलेले नाहीये। मात्र चिपळूण, गुहागर, संगमेश्वर आता जवळ भरपूर ठिकाणी आता गुन्हे दाखल झालेले आहेत। आता हे जे बरोबर, आणि या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध घेणं फार आवश्यक आहे आणि ज्या गुंतवणूकदारांचे पैसे अडकलेत ते पैसे देखील त्यांना परत देणं आवश्यक ठरेल। यानंतर बघूयात आणखीन एक महत्त्वाची बातमी। वाशिम जिल्ह्यातील झेंडू शेतीचं अतिवृष्टीमुळे होत्याचं नव्हतं झालंय। झेंडू फुलांना दसरा आणि दिवाळीला मोठ्या प्रमाणात प्रचंड मागणी असते, मात्र यावर्षी या झेंडूच्या शेतीमधून शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागणार नाहीये। ऐन दसऱ्याच्या मुहूर्तावर झेंडू फुलं निघणार नसल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे वाशिमचे प्रतिनिधी किशोर गोमासे यांनी। वाशिम जिल्ह्यामध्ये जो सततचा अतिमुसळधार पाऊस पडतो, या पावसामुळे खरीपाच्या सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांचं तर अतोनात नुकसान झालंय आणि या पिकांमधून शेतकऱ्यांच्या हाती काही मिळणारच नाही। त्यातल्या त्यात काही शेतकऱ्यांनी झेंडूची शेती केली होती, झेंडू फुलांची, आणि या झेंडू फुलांच्या शेतीचंही या अतिवृष्टीमुळे होत्याचं नव्हतं झाल्याचं दिसत आहे। वाशिम जिल्ह्यातील रिसोड, मालेगाव, मानोरा, मंगरुळपीर, कारंजा तसेच वाशिम तालुक्यातील अनेक शेतकरी झेंडू फुलांची शेती करतात। कारण या झेंडू फुलांच्या शेतीमधून जे काही फुलं आहे झेंडूची, या फुलांना मोठ्या शहरांमध्ये पुणे, नागपूर, नाशिक, मुंबई तसेच हैदराबाद या शहरामध्ये दसरा, दिवाळीला प्रचंड अशी मागणी असते। सद्यस्थितीत या फुलांची तोडणी होते आणि दसऱ्याला अनेक शेतकरी या मोठ्या शहरामध्ये हे फुलं विक्रीसाठी नेत असतात। मात्र जी काही शेती आहे या शेतीमधून शेतकऱ्यांच्या हाती काहीही लागणार नाही। जी काही झाडं आहेत ही अतिवृष्टीमुळे खाली जमीनदोस्त झाली आहे, कोलमडून पडली आहे आणि जी काही फुलं लागलेली आहेत, मोठ्या प्रमाणात फुलं लागली होती, मात्र ही अतिवृष्टीमुळे, सततच्या पावसामुळे ही सडली आहे आणि या शेतीमधून शेतकऱ्याच्या हाती काही उत्पन्न लागणार नाही। जो काही खर्च लावला शेतकऱ्यांनी तोही या शेतीमधून वसूल होणार नसल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठं आर्थिक संकट कोसळलं आहे। यासाठी राज्य सरकार आणि प्रशासनाने या सर्व झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे। जे काही नुकसान झालं त्याचे पंचनामे करावे आणि यांना भरीव आर्थिक मदत द्यावी, ज्यामुळे हे शेतकरी पुढील पीक पेरू शकतील। किशोर गोमासे, निवेदन लोकमत, शेलगाव, वाशिम। पुढे बघूयात माढा तालुक्यातील वाकावमध्ये पुराच्या पाण्यातून 2 महिन्याच्या बाळाला बाहेर काढण्यात आले। बाळाला बाहेर काढतानाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झालाय। कुडाळ तालुक्यातील नवजे गावात चक्रीवादळाचा तडाखा बसला। यात गावातील मोठं नुकसान झालंय तर भातशेती जमीनदोस्त झाली। यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणातून प्रथमच 3 लाख क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे आणि विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे।
धाराशिवमधील तेरणा धरण यंदा अतिवृष्टीच्या पावसानं तब्बल 5 वेळा भरलं आणि या धरणाच्या पाण्याने धाराशिव तालुक्यातील आणि तेर परिसरातील 13 गावं तर लातूर भागातील काही गावं व्यापली गेली आहेत. जायकवाडीतून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यानं अंबड, घनसावंगी आणि परतूर तालुक्यातील गोदावरी नदीकाठी असणाऱ्या गावामध्ये पाणी शिरलं. नदीकाठच्या गावांना पाण्याने वेढले. नदीकाठी असणारी शेतातील पिकंही पाण्याखाली गेली. माढा तालुक्याला महापुराचा तडाखा बसला असून निम्म गाव पाण्याखाली गेल्यानं जिल्हा परिषद शाळेला सुट्टी द्यावी लागली. संत एकनाथ महाराज यांची पालखी जाणारा मार्ग बंद झाल्यानं विद्यार्थ्यांना गावात येणं अशक्य झालं. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसाने 2 एकर शेतीचं मोठं नुकसान झालंय. तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. एकीकडे पावसानं धुमाकूळ घातल्यामुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं असताना दुसरीकडे चाळीत साठवलेला कांदा सडू लागलाय. प्रति किलो 2 ते 7 रुपये असा कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील शेतकरी तिहेरी संकटात सापडले. नांदेडच्या नायगाव तालुक्यातील बरबडा परिसरातील मागील 3 ते 4 दिवसांपासून पूरस्थिती कायम आहे. या पुरात 10 ते 15 वानर अडकले आहेत. गावातील तरुणांनी वानरांना आज केळी दिली. वानरांच्या रेस्क्यूसाठी वन विभागाला संपर्क करण्यात आला. सोलापूर जिल्ह्यातील पाकडी गावात आलेल्या महापुरामुळे तब्बल 350 कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झालेले. अशा संकटाच्या काळात चिपळूणकरांनी पुन्हा एकदा आपली सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला आणि या कुटुंबांना संसार उपयोगी साहित्य देण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वार्षिक पर्जन्य सरासरीच्या 120% एवढा पाऊस पडून गेला. जिल्ह्यात गेल्या 4 महिन्यात विविध महसूल मंडळात 65 वेळा अतिवृष्टी झाली आहे. नुकसानीमुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय. उत्तर सोलापूर तालुक्यातील सीना पूरबाधित महिला शेतकऱ्यांना कर्जाच्या हप्त्याची भीती आहे. शिवनी गावातील हातावर पोट असणाऱ्या महिला शेतकऱ्यांना बचत गटाच्या माध्यमातून काढलेल्या हप्त्याचं टेन्शन आलंय. सीना नदीच्या महापुरामुळे शेतकरी महिलांचा पूर्ण संसार वाहून गेला. पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील देवरी इथे घर कोसळलं. यात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र आंबिलकर कुटुंबियांचे यात प्रचंड नुकसान झालं असून प्रशासनाच्या वतीने पंचनामा करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीने पूरग्रस्तांना 50 लाखांची मदत करण्यात आली. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा 1 दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आला. नांदेडच्या करमोडी ग्रामपंचायतीने शासनाने दिलेली मदत नाकारली. शासनाने 85 रुपये प्रति गुंठा प्रमाणे मदत देऊ केली. मात्र तुटपुंजी मदत असल्याचं म्हणत न स्वीकारण्याचा ठराव ग्रामस्थांनी केला. दुष्काळी टंचाईबाबतच्या सवलती लागू करणार, शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. 2,215 कोटींची मदत वितरण करण्यास सुरुवात केल्याची माहिती फडणवीसांनी दिली. केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारकडून मदत